नमस्कार, मी तुमची होस्ट गोल्डी. आज गोल्डीच्या किचनमध्ये बनणार आहे कर्नाटकी पदार्थ नुच्चिनी उंडे. त्यासाठी मी कढईत पाणी ठेवलं, जाळीशी ताटली ग्रीस करून कढईवर ठेवली. नुच्चिनी उंड्यांसाठी तूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ या 3 डाळी घेतल्या जातात. काही ठिकाणी मल्टीग्रेन डाळी वापरल्या जातात. मी आज मल्टीग्रेन डाळ वापरली आहे. तूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ, सालीची मूग डाळ, उडदाची डाळ, मसूर डाळ आणि मटकीची डाळ या सर्व डाळी 4-5 तास आधी मी पाण्यात भिजवल्या आणि पूर्ण पाणी काढून या घट्ट अशा दळून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी हा हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे. थोडंसं जिरं त्यामध्ये टाकतात. त्यानंतर त्याचा आत्मा आहे ओला नारळाचा चव, तो ओला नारळ मी करून घेतलेला आहे. आणि आता त्यामध्ये टाकणार आहे ही वाळलेली कोथिंबीर, त्यानंतर कसुरी मेथी आणि हे आहे मीठ, हळद, हिंग आणि हळद. आता आपण काय करणार आहोत, एका बोलमध्ये हा ओला नारळ घालून घेऊ. त्यावर आपण ही डाळ टाकली, त्याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे, वाळलेला कढीपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं, कोथिंबीर आणि कसुरी मेथी या दोन्ही गोष्टी मी यामध्ये टाकल्या आणि त्यानंतर आपण त्यात थोडंसं मीठ घालणार आहोत आणि मग शेवटी हिंग आणि मग हळद. आता हे सगळं मिश्रण आपण हाताने छानपैकी कालवून घ्यायचं आहे आणि या कालवलेल्या मिश्रणाचे उंडे करून आपल्याला या ताटलीवर ठेवायचे. आता हे उंडे वाफायला साधारणपणे 10 ते 15 मिनटं लागतात, त्यामुळे आपल्याला वाट पाहावं लागेल. आता हे उंडे आपण झाकून ठेवूयात आणि त्यानंतर उंडे शिजेस्तोवर आपण वाट बघूया. आपले उंडे शिजून तयार झालेले आहेत आणि हे उंडे आता मी एका बोलमध्ये काढून घेते. या उंड्यांवर तूप आणि जिऱ्याची फोडणी घातली जाते, त्याप्रमाणे मी फोडणी घातलेली आहे. उंड्यांसोबत चटणी ठेवली जाते किंवा तूप, जिरं, हिंग पण ठेवलं जातं, पण मी आज टोमॅटो सॉस ठेवला. अतिशय प्रोटीनफुल अशी ही कर्नाटकी ब्रेकफास्ट रेसिपी आहे. खायला अतिशय छान लागते आणि तुम्ही एकदा ही जरूर करून पहा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट पास करा आणि जरूर एन्जॉय करा नुच्चिनी उंडे.